श्री स्वामी समर्थ मंडळी नमस्कार. स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे इंडियन मॉम इन महाराष्ट्र. चला तर मग मंडळी, आज आपण जाणार आहोत सप्तशृंगी गडावर. तर तिथं गेल्यानंतरचा जे काही प्रवास आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे. हे आधी आपण ऑप्शन करून घेतलं आपल्या गाड्यांचं. ह्या माझ्या जाऊबाई आहेत आणि ही मी आहे. तर चला, नारळ फोडून उद्घाटन केलेलं आहे, फोडून झालेला आहे. तर मग आता इथं भाषण होत आहे. हे भाषण झालं आहे की सगळ्यांनी गाडीमध्ये बसून घ्यायचं आहे. झटपट पटापट सगळ्यांनी बसायचं गाडीमध्ये. तर चला मग आपण सगळे गाडीमध्ये बसत आहोत. तर तोपर्यंत मी सगळ्यांना बसून घेतलं, पण शेवट माझी क्लिप काढायला कोणी नव्हतं म्हणून मी तिथे नव्हतेच. मग चला, मी सगळ्यांचे व्हिडिओ काढून घेतले, सगळ्यांना गाडीमध्ये बसवलं आणि आपण निघालो आपल्या प्रवासाकडे. आम्ही थोडंसं पुढं गेल्यानंतर इथं आमचा चहा नाश्ता वगैरे झाला. तो चहा नाश्ता आमचा घेऊन झाल्यानंतर मस्त हा चहा एन्जॉय केला. त्यानंतर प्रवासात सगळ्यांनी मस्तपैकी नाचून गाऊन धिंगाणा घालून पूर्णपणे आम्ही मस्त एनर्जी गेन करून मस्त आम्ही चाललो होतो. ह्या आजी ज्या काही आहेत त्यांना नाचता येत नव्हतं, पण मी सांगत होते नाचा जरा, व्हिडिओमध्ये दाखवा एनर्जी, सगळ्यांना अजून मजा येईल. पोरी तर बिंदास होत्या, त्या काही सगळ्या नाचण्यामध्येच गुंग होत्या. पण आजींना म्हणलं का नाचा, तर आजी म्हणायच्या नाही मला जमत नाहीये नाचायला. पण पोरं 100% नाचत होत्या. आजी खूप हसत होत्या, नको बाई नको म्हणत होत्या, पण तरी घेतलं आपलं सगळ्यांचं. आम्ही मस्त एन्जॉय करीत करीत नाचत गात आम्ही चाललो होतो. खूप छान प्रवास झाला. आपण देवीला चाललो आहेत, गावाकडची मंडळी आहे, त्यांना नाचता येत नाही किंवा त्यांना नाचायचं हे नाही आहे, तर त्यामुळे सगळ्यांनाच मी उठवत होते का तुम्ही चला एन्जॉय करा, परत हा दिवस नाही आहे, कारण आयुष्यात परत हे दिवस नसतात. मग आम्ही आधी दिंडोरीमध्ये गेलो. हे दिंडोरीचं आहे, तिथं शूट करण्यासाठी मनाई आहे, तरीसुद्धा मी तुमच्यासाठी छोटीशी क्लिप केलेली आहे. श्री स्वामी समर्थ. त्यानंतर गेलो वणीला. ही वणीचा रोपवे आहे बघा, किती सुंदर आहे. आणि हे वणीच्या देवीचं दर्शन आहे. आणि त्यानंतर इथं खेळ पैठणीचा झाला, त्यामध्ये मी फायनलमध्ये 2nd नंबरला आले. तर इथं खूप मजा केली. मेन म्हणजे भाऊजी खूप भारी होते, भाऊजींनी खूप हसवलं आम्हाला आणि खूप मजा केली. तर हा एक खेळ होता जो फुगे फोडायचे होते एकमेकींचे. मी तो कोपऱ्यातच उभी होती, मला हा खेळ जरासा माहिती होता, त्यामुळे मी बरोबर आयडिया लावून मी 2nd फायनलपर्यंत गेले. त्यानंतर त्यांनी बिस्किट डोक्यावर ठेवून ते तोंडात घेण्याचा कार्यक्रम होता. मग बिस्किट डोक्यावर ठेवून तोंडात घ्यायचं होतं. तर इथं हा फायनल राऊंड चालला होता. फायनलमध्ये आधी माझ्या आधी एक आजी उठली आणि त्यानंतर मी, असा माझा 2रा नंबर आला, त्यांचा 1ला नंबर आला. तर मला शिवाजी महाराजांची फ्रेम भेटली होती त्याच्यामध्ये. आणि